जमालपूरला दादाचा फळ, तिथं जर दुसरा माणूस जर गेला तर तिचा मुरगळ करूनच बसलो खर्च. आणि तशा जर वेळेला जर तरुण पिढी जर समोर गेली तिथं म्हणजे आता भजनात जायचं का, अंतकरण खचलं जातं. अरे दादा हाच अधर्म जर वाढत गेला तर आजही ती वेळ यायला उशीर लागणार नाही. आणि त्यावेळेला हेच झालं, कंसाची आसुरी वृत्ती वाढायला लागली, कंसाची आसुरी वृत्ती वाढायला लागली. आता कंस एवढा वास्तव जर त्याच्या स्वभावाकडे बघितलं, त्याच्या वंशाकडे बघितलं तर तो हाचा वागल असं वाटत नव्हतं. पण त्याचा जन्मकाळ खराब झाल्यामुळं राक्षसी वृत्तीला लागला, राक्षसाच्या सहवासाला लागला, संगतीला लागला आणि अधर्म वाढायला लागला. एवढा अधर्म वाढला की त्यावेळेला देवधर्म सकळ पडले सांदेसे, देवधर्म सकळ सांदेला पडले. म्हणजे त्यांनी एकही धर्म कार्य होऊ द्यायला तयार नाही. एक म्हणायचा, यज्ञ करायचा नाही, हवन करायचं नाही, भजन करायचं नाही, कीर्तन करायचं नाही. मग काय करायचं? काहीच करायचं नाही, मी सांगतो तसं करायचं. माळकरी दिसला म्हणलं की त्याला त्यावेळेला सजाच व्हायची. याच्या भीतीपोटी सकळ जपे तपे संन्यासी भीतीपोटी एवढी भीती झाली, एवढा धाक निर्माण झाला त्या कंसाचा, एकही समोर दिसायला तयार नाही. आज तर काय भजनी दिसलं चांगलं बोलते वाटतंय का? पहिला एक तर कंस होता, पहिला कंस महाराज एक होता. पण आज घर घर में बैठा कंस. आज कंस कमी येतं का? आमच्यासारख्या महाराज लोकांना जर कुठं भजनाला जर निघाला, कीर्तनाला निघायचं म्हणजे ड्रेस बदलावा लागतोय. निघाल्यास नीट बोलते वाटतंय का? पायाच्या नकापासून डोक्यापर्यंत बघणार. आज कोणाच्या घरावर यंगठा ठेवा चालला म्हणते, चांगलं बोलतेत का? आणि त्याला कारणीभूत आम्ही बी काही होतो. आम्ही बऱ्याच वेळेला त्यांच्यात एका धर्म सोडून अधर्माचा मार्ग अवलंब केलेला असतो. म्हणून जरी मान असले तरी माणसं पुन्हा बोलायला घेत नाहीत. अरे माणसं बोलतेत, माणसं बोलून घेण्यापर्यंत तुम्ही कशाला धर्म सोडता? तुमची जर चाकोरी नाही सोडली तर काय ताकद आहे कोणाची बोलायची? धर्माचे पालन लोक आम्हाला बोलतात. आणि या पाखंडी लोकांचं खंडन करण्यासाठी जर निघायचं असेल ना, अगोदर आपण तयार राहा. आपण तेवढं कटिबद्ध राहायचं आणि पुन्हा लोकांना बोलायचं.